महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो। प्रीति राहुल चव्हाण आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, प्रीति राहुल चव्हाण आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपली निशाणी रेल्वे इंजिन, आपली निशाणी रेल्वे इंजिन। पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले। प्रभाग क्रमांक 10 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसेच्या प्रीति राहुल चव्हाण यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। बदल हवा तर चेहरा नवा या जिद्दीने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। या प्रचारादरम्यान मनसेचे पनवेल तालुका अध्यक्ष रामदासभाई पाटील यांनी सत्ताधारी आमदारांवर आणि पक्षपाती राजकारणावर सडकून टीका केली आहे। पाटील यांनी बिनविरोध निवडीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरलंय। ते म्हणालेत, आमदारांच्या घरातील लोक बिनविरोध निवडून येतात, मग पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांचे काय? जनतेनेही उघड्या डोळ्यांनी बघायला हवे की आमदारांच्या जवळच्या लोकांना बिनविरोध निवडून आणले जाते आणि जे जवळचे नाहीत त्यांना निवडणुकीच्या मैदानात झुंजायला सोडले जाते। हा जवळचा लांबचा असा मतभेद आता उघड झालाय। मालमत्ता कराच्या मुद्द्यावर बोलताना पाटील पुढे म्हणाले आहेत की महापालिका आणि सिडको क्षेत्रात विकास कामे शून्य आहेत, मात्र लादलेला मालमत्ता कर सर्वसामान्यांना न परवडणार आहे। या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी मतदारांना रेल्वे इंजिन या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले। उमेदवार प्रीति चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील खड्डेमय रस्ते, पाणी टंचाई आणि कचऱ्याची समस्या सोडवण्याचा शब्द दिलाय। ही लढाई केवळ सत्तेसाठी नसून आपल्या हक्काच्या विकासासाठी आहे असे सांगत त्यांनी महिला आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेचा मुद्दाही मांडलाय। मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि अंतर्गत गटबाजीवर केलेल्या प्रहारामुळे प्रभाग क्रमांक 10 मधील निवडणूक आता अत्यंत चुरशीची बनली आहे। महाराष्ट्र आरसा न्यूज साठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट। राहुलजी, आपण मतदारांना काय आवाहन करताय? मी मतदारांना एवढंच आवाहन करेल की माझी मिसेस प्रीति राहुल चव्हाण ही प्रभाग 10 क्रमांक उभी आहे। त्याची निशाणी आहे रेल्वे इंजिन, रेल्वे इंजिन, रेल्वे इंजिन। आपण 1 नंबर बटनवरती रेल्वे इंजिन ह्या निशाणीवरती मतदान करा आणि आम्हाला विजयी करा। रामदास भाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं कळंबोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपली एका उमेदवारांना आपले तिकीट देण्यात आलेले आहे। आपण स्वतः या ठिकाणी उपस्थित आहात। कशा प्रकारचं आपली प्रचाराची तयारी आहे आणि कशा प्रकारच्या मुद्द्यांवरती आपण ही निवडणूक आता लढवत आहे? सर्वप्रथम सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज प्रभाग क्रमांक 10 त्याच्यामध्ये प्रीति राहुल चव्हाण आणि आमचे उपशहराध्यक्ष राहुल चव्हाण यांना जी उमेदवारी भेटली, खरोखर अशा नेतृत्वाला उमेदवारी दिली पाहिजे। कारण जो नेतृत्व काम करतो, जो जनतेसाठी भांडतो, जो जनतेला न्याय देतो आणि ग्रामीण भागातील सोसायटीमधल्या ज्या म्हणजे कठीण ज्या मुश्किल समस्या आहेत त्यांच्यावर मात करतो, अशांना निवडणुकी दिली, याच्याबद्दल आम्हाला साहेबांचं धन्यवाद देतो। बरोबर, आपण बघत असाल पनवेल महानगरपालिकेमध्ये काय समस्या आहेत आणि कुठल्या समस्यांवरती आपण ही निवडणूक लढवत आहात? आता सर्वप्रथम मी बोलू इच्छितो की सदर या ठिकाणी आमचे उपस्थित आहेत फैजल भाई पोपेरे, राज्य उपाध्यक्ष आहेत मनसे वाहतूक सेना, त्याच्यानंतर आमचे मित्र राजेशजी कोली, राज्य उपाध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना, आणि गिरीशजी तिवारी, महाराष्ट्र सैनिक वाहतूक सेना, महाराष्ट्र राज्य। आता तुम्ही पाहतच असाल की महानगरपालिका स्थापन होऊन गेली 7-8 वर्षे झाली। त्याच्यानंतर एक पल्ली नगरसेवक 5 वर्षाचा कालावधी आला। त्या कालावधीमध्ये जर आपण पाहाल की या महानगरपालिका आणि सिडको जो एक मध्यस्थ होता दोघांचा, दोन्ही संस्थापन व्यवस्था, ते व्यवस्थेमध्ये जर कामं झाल्या असतील तर मला नाही वाटत आणि जनतेला वाटत नाही की कामं झाल्यात। कारण सोसायटीमधला विषय असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, तर प्रॉपर्टी टॅक्सचा मी तुम्हाला सांगतो की एवढा भांडण चाललं आहे की प्रॉपर्टी टॅक्स सर्वसामान्य जनतेला एक घरामध्ये 1,50,000 5 वर्षाचा 6 वर्षाचा एकदा टॅक्स लोटून दिला आहे। मग तुम्ही सांगा, तुम्ही पाणी बिल भरणार की लाईट बिल भरणार का प्रॉपर्टी टॅक्स भरणार की मुलांचे शाळेची फी भरणार? तुम्ही या पगारामध्ये कसं काय करणार? एवढं कसं तुम्हाला सर्वसाधारण जनतेला कसं सोयीनुसार होणार? नाही होणार।
कारण इथे लुटमार चाललेली आहे. महानगरपालिकेने 500 कोटी 1000 कोटी अशी कामं काढली कशी? मेन रस्त्याची हायवे अशी कामं काढली. पण तुमच्या सोसायटीमधली जर कामं असतील, गटर साफसफाई असेल किंवा त्यांच्या सोसायटीच्या आसपासल्या सुविधा असतील, आता पण तुम्ही जाऊन बघा सोसायटीमध्ये सुशोभीकरण, टॉयलेट असतील, या समस्यांवर मातच नाही केली. म्हणून माझं असं म्हणणं आहे की मनसेचे जे उमेदवार आहेत, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जे दिलेले धडाडीचे जे उमेदवार आहेत, यांनाच आपण मतदान का करा? कारण हे ग्राउंड लेवलला उतरतात आणि एकदम छोट्या घरातून आलेले उमेदवार आहेत. जर तुम्ही अशा उमेदवाराला पाठिंबा द्याल, मतदान द्याल, तर तुम्हाला भवितव्याचा 100% विकास होणार. नाहीतर तुम्ही पैशाला आणि मोठ्या व्यापाऱ्यांना किंवा पैसेवाल्यांना जर निवडून आणाल तर पुन्हा तुमच्या अंगाशी हे लोक तेच खेळ खेळणार आहेत जे या 5-6 वर्षात 8 वर्षात खेळलं गेलं. आपण बघत असाल या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशी चर्चा आहे की पैशांचा व्यवहार होणार आहे किंवा घोडा बाजार होणार आहे. धनशक्ती विरुद्ध ही जनशक्तीची तुमची लढाई आहे. तुम्ही धनशक्तीला कसा काय मात देणार? बघा, तुमच्या मनामध्ये आम्ही जे आता तुम्हाला सांगितलंय विकासाची गोष्ट, जर तुम्हाला जनतेला विकासाची गोष्ट समजत नसेल ना, तर तुम्ही धनशक्ती घेऊन आपली मनशक्ती ही घाण ठेवायला जाता. हे एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही. कारण तुम्ही उमेदवार हा करोडपती आहे हे पाहू नका. उमेदवारांनी ते करोडपती उमेदवारांनी काय केलंय? ग्राउंडला उतरलाय का? तुमची गटारी साफसफाई करून घेतल्या. पावसाळ्यामध्ये तुमचे ते चोकअप होता, तुमच्या घरामध्ये पाणी जातो. कोरोनामध्ये तुमच्यासाठी कोण धावून आलाय? हे सगळं जर तुम्ही पाहिलं, बघितलं, तर हे कुणी केलंय? प्रत्येक वार्डमधले आमचे जे उपशहराध्यक्ष राहुलजी चव्हाण आहेत, त्यांच्या प्रीती राहुल चव्हाण आहेत किंवा त्यांचे जोडीचे जे पदाधिकारी आमचे महाराष्ट्राने याही जे कामं केलीत ना, ती कामं तुम्ही बघा ना. तुम्ही आज पैशाला बोलाल तर उद्या तुम्हाला जे श्रीमंत जे उमेदवार ते तुम्हाला विसरून जातील. भाई, आपण बघत असाल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली पनवेल महानगरपालिका चर्चेत आली होती की या पनवेल महानगरपालिकेमधून बिनविरोध निवडणूक म्हणजे नगरसेवक निवडून आले होते. ते कशाच्या जोरावरती आले होते आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु सन्मान्य राजसाहेबांनी यावेळेला एक प्रश्न उपस्थित केला होता की जर नोटाचं पर्याय असताना तुम्ही बिनविरोध निवडणूक कशी काय जाहीर करू शकता किंवा बिनविरोध नगरसेवक कसा काय जाहीर करू शकता? तुमचं म्हणणं काय याच्यावरती? सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे साहेबांचा जो आदेश आहे ते जे बोलले की नोटांचा पर्याय असतात, ते तरतूद आहे कायद्यामध्ये त्याची. आणि बरेचसे ॲडव्होकेट, वकील आणि आम्ही मनसे देखील कोर्टामध्ये या विषयासंदर्भात आम्ही गेलो आहोत. परंतु तुम्ही पनवेल महानगरपालिकेमधला जर विषय पाहाल तर खूप गमतीचा विषय आहे. कारण आता जे BJP काम करत आहे, तुम्ही बघाल तर आमदार आहे, तर आमदारांच्या नातेवाईकांना निवडून आणलेत. म्हणजे घरातले उमेदवार आपले म्हणजे रिलेटिव्ह मधले आहेत, एकदम जवळचे आहेत. यांची सेटलमेंट करून त्यांना घरामध्ये निवडून घेऊन आणले. मग जे बाहेरचे पदाधिकारी आहेत त्यांचं काय? बरोबर, त्यांना फक्त घोडा बाजारात म्हणजे त्यांना रणनीतीमध्ये उतरून त्यांना लढायला लावले. हे जनतेने वलखायला पाहिजे. कारण बघा, मग आमदारांचे जवळची लोक असतील तर त्यांना बिनविरोध घेतले आणि जे आमदारांचे जवळची नाही आहेत त्यांना घोडा मैदान आणि रणनीतीमध्ये लोकांच्या मधोमध निवडणुकी लढायला लावले. म्हणजे तुम्ही जवळचा आणि लांबचा याच्यामध्ये मतभेद दिसून येतो आणि इथेच मतदारांनी वलकावा की आपल्याला कुठे धोका द्यायचा आहे. आपण बघत असाल की पैशाचा देखील आपण जसा उल्लेख केला की बाजाराचा खेळ होणार आहे या निवडणुकांमध्ये. मतदारांना तुम्ही काय आव्हान करताय? मतदारांना एकच सांगेल, येईल तेवढा कोणी काही देईल, तुम्हाला आवाज दाखवेल, ते तुम्ही घ्या, सोडू नका. कारण हा भ्रष्टाचाराचा आहे. हा घ्या आणि मनसेचा इंजिन याला मतदान करा. आज जर तुम्ही मनसेच्या इंजिनला आणि जे सन्मान्य राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले, हा हिंदुत्व जर गाजवायचा असेल ना, तर तुम्हाला मनसेचा इंजिन दाबावाच लागेल.